एकच प्रश्न पडलेला आहे का आम्ही चाळीमध्ये एवढा छान रूम असून तो सोडून इथं बिल्डिंग मध्ये का राहतो. तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे का राहतो म्हणून. नमस्ते मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होम टूर करणार आहे मी माझ्या घराचा. माझं असं छोटंसं घर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला तर बघा, हा असा छोटासा हॉल आहे माझा. छोटा ते जास्त मोठा नाहीये. इकडं अशी खिडकी आहे जे बाहेरचं सगळं दिसतं, असं हायवे वगैरे तिथून हायवे दिसतो. आणि हा माझा बाल्कनीचा पसारा आहे. असं फ्रीज ठेवलेला आहे. आणि हे माझं किचन आहे. छोटंच किचन आहे, जास्त मोठं नाहीये. किचन मध्ये पण माझा सर्व पसारा आहे, बघू शकता तुम्ही. हे बाथरूम आहे आणि हे असा माझा छोटा बेडरूम आहे. बेडरूमला पण अशा खिडक्या आहेत. असा पसारा आहे माझा बेडरूम मध्ये. आणि हिला तर तुम्ही ओळखताच, ही आमची म्हणून दिवसभर बेडो लोळत असते. ते पण कुत्र्याने आणि हे बघा, लोळणं बघा तिचं. माणसाने माणसांवानी झोपणं तिथं माणसांमध्ये राहून. आणि इकडं अशी खिडकी आहे. खिडकीतून पण इथं दिसते बिल्डिंगचं काम वगैरे चाललंय. हायवे दिसतो. इकडे पण पसारा आहे, खूप पसारा आहे माझ्या घरी. बघा, ऐकते, सगळं ऐकते, बोललेलं ऐकते. कुठे म्हणे. हा माझा छोटासा 1 BHK रूम आहे. तो पण भाड्याने आहे, आमचा स्वतःचा नाहीये. आमच्या चाळीमध्ये स्वतःचा रूम आहे. तर मी आज तुम्हाला हे पण सांगणार आहे. तर आज मी तुम्हाला हे पण सांगणार आहे का मी चाळीतला रूम का सोडला. आणि मॅक्सीवरच व्हिडिओ बनवते, कारण पंखा बंद केला तर खूप गरम होतं. व्हिडिओ बनवायचा मूडच राहणार नाही, एवढं गरम होतं आमच्या इथे. आणि आम्हाला व्हिडिओ बनवायला पंखा तर बंद करावाच लागतो. पंखे सर्व बंद करून व्हिडिओ मध्ये पंख्याचे खूप आवाज येतात, त्याच्यामुळे आम्हाला पंखे कंटिन्यू बंद करावे लागतात व्हिडिओ बनवताना. टीव्ही वगैरे असं कपाट आहे. या कपाटामध्ये माझ्या मुलांची बुकं असतात आणि ह्याच्यामध्ये सासूबाईंचे कपडे असतात. आणि असं मंदिर आहे माझं सागाचं. 6 महिने झालेत घेऊन. बघा, माझ्या मंदिरामध्ये अशी गणपतीची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती आहे. असं छोटस घर आहे आमचं. मेन गेट जो मी असा फुलांनी सजवलेला आहे, तोरणांनी. आम्ही घरामध्ये किती सदस्य राहतो, तर आम्ही 7 जण राहतो. आम्ही 6 जण आणि आमचे स्वामी धरून 7 जण आहेत. ते पण आमच्या घरचे सदस्यच आहेत. या भिंतीला माझे सासऱ्यांचे फोटो लावलेले आहेत. माझे सासरे आहेत. आणि हा बघा, त्यांच्या जवानीचा फोटो आहे. माझ्या सासूबाई आणि माझे सासरे. 3 वर्ष झाले त्यांना जाऊन. त्यांना एकच प्रश्न पडलेला आहे का आम्ही चाळीमध्ये एवढा छान रूम असून तो सोडून इथं बिल्डिंग मध्ये का राहतो. तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे का राहतो म्हणून. कारण माझी इच्छा होती बिल्डिंग मध्ये राहण्याची, म्हणून माझ्या मिस्टरांनी चाळीतला रूम सोडला आणि इथं बिल्डिंग मध्ये राहतो. हे बिल्डिंग मधला हा रूम आमचा स्वतःचा नाही, भाड्यानेच राहतोय आम्ही. आज बघा, व्हिडिओच्या नादात माझं सेल्फी स्टिक पण तुटलं. 1 वर्ष पण नव्हतं झालं त्याला घेऊन. कसा काय तुटला काय माहिती व्हिडिओ बनवताना. बघा मग, हे बघा, मम्मीने गावावरून मँगो आणलेत. एवढे मँगो पाठवलेत. आता सासूबाई या मँगोचं काहीतरी करतील, गोळांबा वगैरे. चला तर, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं घर पण कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.